हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युद्ध आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत आहोत। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर आपण आन्सर रायटिंग विषयी महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असतो। आज आपण एथिक्स नीतिशास्त्र या विषयाचा प्रश्न पाहणार आहोत। एथिक्स हा विषय आपण अभ्यासक्रमानुसार पूर्ण करत आहोत। आपण या अगोदर 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, ज्यामध्ये आपण नीतिशास्त्र काय आहे त्याचं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे। त्यानंतर मानवतेच्या नीतिमत्तेचे सार हा मुद्दा पाहिलेला आहे आणि नंतर निर्धारक आणि परिणाम हा सुद्धा मुद्दा पाहिलेला आहे। आज आपण नैतिकतेचे परिणाम नाही आहे, परिमाण आहे, डायमेन्शन्स हा मुद्दा आपण कव्हर करणार आहोत आणि नंतर प्रश्न पाहणार आहोत। पूर्ण आपण सिलेबस अभ्यासक्रम जो आहे आपला तो पूर्ण करणार आहोत। सर्व अभ्यासक्रमाचे मुद्दे पूर्ण झाल्यावर नंतर आपल्याला एकदा एथिक्स काय समजलं, नीतिशास्त्र काय समजलं की आपल्याला हळूहळू त्यावर डीपमध्ये प्रश्न घेता येतील। आणि हे राज्यसेवा मुख्यची पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आपल्याला सुद्धा बेसिक प्रश्न येणार आहेत। त्यामुळे सिलेबस एकदा कव्हर झाला की आपला जवळपास 80% अभ्यास या नीतिशास्त्र विषयाचा पूर्ण होऊन जाईल। नैतिकतेचे परिमाण, आता परिमाण काय याची माहिती घेऊया आपण। परिमाण म्हणजे बाजू, शाखा। एका गोष्टीच्या ज्या काही बाजू असतील, ज्या काही शाखा ब्रँचेस असतील त्याला परिमाण असं म्हणायचं। तर या नैतिकतेच्या काय ब्रँचेस आहेत, त्याच्या काय बाजू आहेत, काय शाखा आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास या मुद्द्यामध्ये करायचा आहे। तर यामध्ये आपल्याला मराठीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय तर भाषांतर। इंग्रजीमध्ये शब्द आहेत हे पूर्ण, त्याचं भाषांतर कधी कधी आपल्याला गुगलवर सुद्धा मिळत नाही, ChatGPT वर सुद्धा मिळत नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, जशाला तसा शब्द लिहायचा आहे। वाटलं तर आपण इंग्रजीमध्ये कंसात लिहू शकतो। तर पहिलं डायमेन्शन काय आहे बघा, पहिलं परिमाण आहे मेटा नीतिशास्त्र, मेटा इथिक्स। मेटा आता फेसबुक वगैरे या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, इंस्टाग्राम या एका मेटा ग्रुपमध्ये आलेले आहेत। मेटाचा तसा अर्थ बघितला गेला तर पलीकडे, बियॉन्ड, एखाद्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करणे म्हणजे मेटा, तेच मेटा नीतिशास्त्र सुद्धा आहे। आता मेटा इथिक्स मध्ये काय तर इथिक्स विषयीच अभ्यास करायचा। वाईट कृती म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो या मेटा इथिक्स मध्ये। पुढे डिटेलमध्ये आपण या गोष्टी पाहणारच आहोत। दुसरं परिमाण आहे मानक नीतिशास्त्र, यालाच प्रिस्क्रिप्टिव्ह किंवा नॉर्मेटिव्ह इथिक्स असं म्हणतात। नावाप्रमाणे जे मानके आहेत, स्टँडर्ड्स आहेत, त्यावर याचा फोकस असतो, याचा भर असतो। त्याचे टाइप्स आपल्याला सांगायचे झाले तर डेओन्टॉलॉजिकल इथिक्स, टेलिओलॉजिकल इथिक्स आणि व्हर्च्यू इथिक्स असे 3 याचे प्रकार आपल्याला सांगता येतील। डेओन्टॉलॉजिकल इथिक्स मध्ये कृतीवर लक्ष असते, ज्याच्यामध्ये अंतिम परिणाम आणि कृती या दोन्हीवर सुद्धा भर असतो। टेलिओलॉजिकल किंवा कॉन्सिक्वेन्शियलिझम इथिक्स पुढे पाहणार आहोत आपण, याचा अंतिम परिणामावर भर असतो। व्हर्च्यू इथिक्स जे आहे त्याचं सद्वर्तन वगैरे जे काय आहे, वर्तवणूक, चारित्र्य, त्याच्यावर भर असतो। तिसरं डायमेन्शन आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र, कंपॅरेटिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स। याच्यामध्ये काय नाही, इथिक्सला थोडं पुढे नेलं जातं आणि लोकांची जे वर्तवणूक आहे इथिक्स बद्दल ती पाहिल्या जाते। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर फाशीची शिक्षा आहे। समजा अजमल कसाबला कोणाला विचारलं फाशीची शिक्षा देणं बरोबर आहे का चूक आहे, तर काही लोक म्हणतील बरोबर आहे, काही लोक चुकीचं आहे असं सुद्धा म्हणू शकतील। कारण काही लोक काय करतील की मानव जे आहे त्याच्या जीवनाला जास्त महत्त्व देतील, म्हणजेच काय हे शिक्षा द्यायची असं म्हणतील परंतु जीव घ्यावा असं म्हणणार नाहीत। हे झालं डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स। पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत उदाहरणासहित। चौथं काय बघा, व्यावहारिक नीतिशास्त्र, अप्लाइड इथिक्स। हे आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जे काही नीतिशास्त्र शिकायचं आहे ते सर्व अप्लाय करायचं आहे, व्यवहारात आणायचं आहे, आणि हेच आहे व्यावहारिक नीतिशास्त्र। उदाहरण सांगायचं झालं तर अबॉर्शन जे आहे, गर्भपात जे आहे ते नैतिकतेला धरून आहे का, हा जर प्रश्न आपण याचं उत्तर द्यायचं ठरवलं तर ते अप्लाइड इथिक्स मध्ये येणार आहे। मेटा नीतिशास्त्र जे आहे याचा काय केलं जातं, यामध्ये नीतिशास्त्राचा खोलात जाऊन अभ्यास केला जातो, नीतिशास्त्राचा खोलात जाऊन विचार केला जातो। उदाहरण सांगायचं झालं तर नीतिमत्तेच्या ज्या संकल्पना आहेत, जे कॉन्सेप्ट्स आहेत, त्यांचे स्वरूप पाहिले जाते, त्यांचे मूळ पाहिले जाते, ते मूळ कुठून आलेलं आहे काय नाही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो। हे आहे मेटा नीतिशास्त्र।
मानक नीतिशास्त्र, त्याला नॉर्मेटिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स असं म्हणतात. याच्यामध्ये काय नाही, नीतिशास्त्रविषयक नियम व मानके जे आहेत त्याच्यावर भर दिला जातो. काय नियम आहेत, काय स्टँडर्ड्स आहेत, ते पाळले जातात की नाही, या सर्व गोष्टींवर या मानक नीतिशास्त्रामध्ये भर दिला जातो. त्याचे प्रकार पाहायचे झाले तर डेओन्टॉलॉजिकल इथिक्स, याच्यामध्ये दोन्ही कृती व अंतिम परिणाम महत्त्वाचे असतात. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर तुम्ही ती कोणत्या मार्गाने मिळवली आहे ते मार्ग सुद्धा या डेओन्टॉलॉजिकल इथिक्समध्ये महत्त्वाचा आहे. उदाहरण सांगायचं झालं तर गांधीजीचं असहकार आंदोलन, चौरी चौराचं प्रकरण झालं ज्याच्यामध्ये हिंसा झाली आणि मग गांधीजीनं काय केलं, गांधीजीनं हे आंदोलन थांबवलं. कारण गांधीजींना काय करायचं होतं, जे परिणाम होता, जो अंतिम परिणाम होता तो अशा हिंसेच्या मार्गाने मिळवायचा नव्हता. म्हणजेच काय, गांधीजी डेओन्टॉलॉजिकल इथिक्स फॉलो करत होते. त्यांना जो मार्ग आपण निवडलेला आहे तो सुद्धा महत्त्वाचा होता आणि अंतिम परिणाम सुद्धा महत्त्वाचा होता. नुसता अंतिम परिणाम महत्त्वाचा नव्हता. परंतु टेलिओलॉजिकल किंवा कॉन्सिक्वेन्शनलिझम, परिणामात्मक जे इथिक्स आहे, नीतिशास्त्र आहे, त्यामध्ये अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो. मार्ग तुम्ही कोणता वापरला याचा विचार यामध्ये केला जात नाही. तिसरा प्रकार आहे बघायचा सद्वर्तन, व्हर्च्यू इथिक्स. याच्यामध्ये मानवाच्या चारित्र्यावर भर दिला जातो. मानव कसा वागतो, काय नाही, तर चारित्र्य कसं आहे, शील कसं आहे, यावर भर यामध्ये दिला जातो. वर्णनात्मक नीतिशास्त्र, यामध्ये प्रत्यक्ष वर्तनाचा अभ्यास केला जातो. असं उदाहरण आपण या अगोदर बघितलंय, फाशीची शिक्षा काही जण म्हणू शकतात की द्यायची, काही जण म्हणू शकतात की नाही द्यायची. यामध्ये लोकांचे मत विचारात घेतलं जातं. लोकांना यामध्ये जज केल्या जात नाही. नॉर्मेटिव्ह इथिक्स प्रमाणे लोकांना यामध्ये जज केल्या जात नाही. नॉर्मेटिव्ह इथिक्समध्ये, मानक नीतिशास्त्रामध्ये लोकांना जज केलं जातं, ते मानके पाळत आहेत की नाही या सर्व गोष्टींवर त्यांना पडताळलं जातं. व्यावहारिक नीतिशास्त्र हे आपल्याला अप्लाइड इथिक्स, हे सगळ्यात सोपं आहे समजायला आणि याचा आपल्याला अभ्यास जास्त करून करायचा आहे. केस स्टडीजमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी पाहायच्या आहेत. पर्यावरणमध्ये काय असतो नीतिशास्त्राचा, पर्यावरणामध्ये नैतिकतेचा महत्त्वाचा प्रश्न काय असतो, विकास आणि नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास. म्हणजे झाडं तोडायची, तुम्हाला तिथं जर विकास करायचा असेल, झाडं तोडावी लागणार. मग झाडं तोडावी का तिथं काय बिल्डिंग बांधायची किंवा काही इंडस्ट्रियल प्लांट वगैरे असेल तो उभारायचा, काय करायचं नेमकं, तर हे झालं व्यावहारिक नीतिशास्त्र. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहायचं झालं तर इच्छा मरण, समजा एखादा माणूस आहे तो मरायला टेकलेला आहे, त्याला उगीच आपण गोळ्या देऊन, ऑक्सिजन देऊन वगैरे वगैरे गोष्टीवर जिवंत ठेवलेला आहे, परंतु त्याची इच्छा नाही जगायची. त्याच्या नातेवाईकांना सुद्धा वाटत आहे की बाबा आता याला आपण इच्छा मरण दिलं पाहिजे. त्या स्वतः व्यक्तीला सुद्धा वाटत आहे, कारण तो कोमामध्ये आहे, ब्रेन डेड आहे, त्याला काही गोष्टी कळत नाहीयेत. तर अशा वेळेस जो प्रश्न निर्माण होतो तो आहे वैद्यकीय नीतिशास्त्रामधला आणि जो भाग आहे व्यावहारिक नीतिशास्त्रामधला. अशा प्रकारे बघा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रसार माध्यमांबद्दल सुद्धा आपल्याला, त्यांच्या नीतिशास्त्राचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. TRP साठी हे प्रसार माध्यमे काहीही करतात. जेव्हा 26/11चा हल्ला झाला होता ताज हॉटेलवर, तेव्हा हे काय करत होते, पूर्ण शूटिंग करत होते प्रसार माध्यमवाले आणि यामुळे आतंकवाद्याला गोष्टी कळत होत्या की नेमकं काय चालू आहे, काय नाही, पोलीस यंत्रणा काय करत आहे, काय नाही, याचे अपडेट आतंकवाद्यांना सुद्धा मिळत होते. त्यामुळे TRP साठी हे ज्या गोष्टी करतात कधी कधी त्या व्यावहारिक नीतिशास्त्राप्रमाणे बरोबर नसतात. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हळूहळू अभ्यास आपल्याला या सर्व गोष्टींचा प्रश्नामार्फत करायचा आहे. तर आता आपल्याला प्रश्न पडतो की हे परिमाण जे आहेत त्याचं महत्त्व काय बाबा. त्याचं महत्त्व हे आहे की आता जे काय आपण तत्वज्ञ अभ्यासणार आहोत, पुढे जाऊन आपण इमॅन्युअल कांट, जेरेमी बेंथम, जेम्स मिल, सॉक्रेटिस, एरिस्टॉटल यांच्या थेरीज काय पाहणार आहोत, यांना अभ्यासणार आहोत. तर यांना अभ्यासताना आपल्याला आपण जे परिमाण पाहिले, जे डायमेन्शन्स पाहिले, त्या डायमेन्शन्समध्ये यांची स्टडी आपल्याला, यांच्या थेरीज आपल्याला टाकता येतील. त्यामुळे आपल्याला या परिमाणाचं महत्त्व आहे. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर आपण डायमेन्शन्स का शिकतो, तर नीतिशास्त्र एक व्यापक आहे, हे खूप कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचं आहे. मग आता याची गुंतागुंत कमी करण्यासाठी आपण याला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, याचं विभाजन केलेलं आहे. याला काही गोष्टींमध्ये आपण बसवलेलं आहे, काही चौकटीमध्ये बसवलेलं आहे. तेच आहेत नीतिशास्त्राचे या नैतिकतेचे परिमाण. पुन्हा एक उदाहरण द्यायचं झालं, समजा आपण अभ्यास, आपल्याला GS1 सामान्य ज्ञान 1, 2, 3, 4 असे विषय दिलेले आहेत. इतिहास, भूगोल असे आपल्याला विषय
विषयांची विभागणी केलेली आहे. मग ही विषयाची विभागणी का केलेली आहे? एकाच हेडिंगमध्ये आपण सर्व विषय का शिकत नाहीत? कारण ते आपल्या ब्रेनला आपल्याला समजायला सोपं जावं, त्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या व्हाव्या, त्याची कॉम्प्लेक्सिटी जी आहे, त्याची गुंतागुंत आहे ती कमी व्हावी, म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात. तसंच हे परिमाण, नीतिमत्तेचे परिमाण जे आहे त्याचं महत्त्व आहे. तर प्रश्न पाहूया, नैतिकतेचे परिमाण म्हणजे काय हे उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जे आपण पाहिलेलं आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. नैतिकतेचे परिमाण तुम्हाला सांगायचे आहेत काय आहेत काय नाही. उदाहरण तुम्हाला आपण पाहिलेले आहेत ते देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला काही नवीन उदाहरण द्यायचे ते सुद्धा देऊ शकता. प्रश्न तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर काही जणांनी मला प्रश्न विचारलेले आहेत की उत्तर नेमकं कसं लिहायचं, कोणतं पेज वापरायचं, काय करायचं काय नाही. त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. त्याच्यामध्ये सांगू आपण कोणतं पेज वापरायचं, त्या पेजवर आन्सर लिहिताना कसं लिहायचं, किती शब्दामध्ये आन्सर बसवायचं, शब्दाची मर्यादा कशी पाळायची, या सर्व गोष्टींची आपण चर्चा त्या व्हिडिओमध्ये करूया. जर उत्तर देताना तुम्हाला अडचण येत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ. ते उत्तर तुम्ही रेफर करू शकता, परंतु पाहून लिहू नका. फक्त तुम्हाला अडचण येत असेल तर बघा, थोडंफार त्याचा आधार घ्या, परंतु सर्व उत्तर जशा तसं लिहू नका, त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला काही अडचण असेल, माझ्या शिकवण्याच्या स्टाईलविषयी किंवा दुसरं काही तुम्हाला सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करून तसं सुचवू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.